हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण ब्राह्मो समाज आणि राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल डिटेल पाहणार आहोत. ब्राह्मो समाजाच्या संदर्भात येणारे व्यक्ती देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन यांच्याबद्दल सुद्धा महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्या आजच्या लेसनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपल्या लेसनचा पहिलाच राजाराम मोहन रॉय हा महत्त्वाचा पॉईंट येतो, म्हणजे एक व्यक्ती. तर राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलेलं ब्राह्मो समाज, परंतु ब्राह्मो समाज सुरू करायच्या अगोदर त्यांनी आपला विचारांचा प्रचार करण्यासाठी एक सभा सुरू केली होती. त्या सभेला म्हणतात आत्मीय सभा. ती कधी सुरू केली होती तर 1815 साली केली होती. त्यानंतर 1822 साली त्यांनी युनिटेरियन कमिटीची स्थापना केली होती. 1822 साली युनिटेरियन कमिटीची स्थापना केली होती. त्यानंतर 20 ऑगस्ट 1828 रोजी त्यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला. तर ही जी आत्मीय सभा होती आणि युनिटेरियन कमिटी होती, या दोघांचं मिश्रण करून त्यांनी काय केलं होतं तर ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती. ब्राह्मो समाजाची स्थापना कधीची आहे तर 20 ऑगस्ट 1828. तर त्या आणि त्यांनी परत त्या काळी म्हणजे 1828च्या काळामध्ये त्यांनी सती प्रथा किंवा केशवापन या चालीरीती होत्या ना, या बंद करण्यासाठी किंवा त्याला विरोध दाखवण्यासाठी बरीच आंदोलनं केली होती. आणि राजाराम मोहन रॉय यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यावेळेचे गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक यांनी 4 डिसेंबर 1829 रोजी, कधी 4 डिसेंबर 1829 रोजी सतीबंदीचा कायदा पास केलेला होता. सतीबंदीचा कायदा पास केलेला होता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर लेसन आवडत असतील तर लाईक करा. तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे ब्राह्मो समाजाची उद्दिष्ट. आता ब्राह्मो समाजाची उद्दिष्ट काय होती तर पहिलं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे हिंदू धर्म जो आहे तर त्याचं शुद्धीकरण करून भारतीय लोकांना खऱ्या धर्माची ओळख, म्हणजे हिंदू धर्माची जी खरी काय ओळख आहे, त्याची तत्व कोणती आहेत याची ओळख करून देणं हे त्यांचं पहिलं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये चालत आलेल्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या रूढी परंपरा, चालीरीती, अनिष्ट रूढी ह्या नाहीशा करणं. त्यानंतर ख्रिस्ती मशिनरींनी जी हिंदू धर्मावर जी टीका केली होती किंवा धर्मांतरास विरोध करणं, मग आणि बऱ्याच वेळा कसं होत होतं की धर्मांतर जास्त प्रमाणात होत होतं, त्याच्या धर्मांतराला विरोध करणं, त्यांच्या धर्मप्रसार जो ख्रिस्ती धर्म करतायत तर त्यांचा तो हाणून पाडणं, हे सुद्धा ब्राह्मो समाजाचं उद्दिष्ट होतं. म्हणजे आपण एक जनरल काय सांगू शकतो तर हिंदू समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये सुधारणा घडवून आणणं हे ब्राह्मो समाजाचं महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी उद्दिष्ट होतं. आता ब्राह्मो समाजाचं तत्वज्ञान काय आहे तर आता ह्यात कोणते कोणते तत्वज्ञान हे थोडंसं डिटेलमध्ये पाहणं गरजेचं आहे. ब्राह्मो समाजाच्या तत्वज्ञानामध्ये पहिल्यांदा येतो तो म्हणजे एकेश्वरवाद. एकेश्वरवाद म्हणजे काय तर ईश्वर हा एकच आहे, तो निर्गुण निराकार आहे. म्हणजे ईश्वराची उपासना करावी, परंतु ईश्वराची उपासना करण्यासाठी तुम्ही कोणतंही कर्मकांड करू नये, त्याची गरज नाहीये. एकेश्वरवाद म्हणजे काय, ईश्वर एकच असून तो निर्गुण व निराकार आहे. त्यानंतर त्यांचं तत्वज्ञानातलं पुढचं तत्वज्ञान होतं ते म्हणजे मूर्तीपूजेस विरोध. म्हणजे मूर्तीपूजेला विरोध केलेला आहे, म्हणजे ईश्वराचं अस्तित्व फक्त मूर्तीत वस्तूत असं नाहीये, तर मानू नये म्हणून मूर्तीपूजा करू नये, मूर्तीपूजेला त्यांनी विरोध केला होता. त्याचबरोबर त्यांच्या तत्वज्ञानात येतं ते म्हणजे बंधुत्वाची भावना. म्हणजे ईश्वर जो आहे तो आपल्या सगळ्यांचा वडीलधारा किंवा पिता आहे, म्हणून आपण सर्वजण एकमेकांचे काय असणार आहे तर बंधू आहेत. म्हणजे बंधुत्वाची भावना हे ब्राह्मो समाजाच्या तत्वज्ञानातलं एक महत्वाचं तत्वज्ञान येतं. त्याचबरोबर अवतारवादास विरोध. म्हणजे ईश्वर हा निराकार असल्यामुळे तो साकार होऊ शकत नाही, त्यामुळे अवतारवादाची जी कल्पना आहे तर ती भ्रामक आणि चुकीची कल्पना आहे. त्यानंतर सर्व धर्मातली ऐक्य, त्यानंतर विश्व बंधुत्वावर श्रद्धा, हे काय त्यांचं ब्राह्मो समाजाच्या तत्वज्ञानातले प्रमुख तत्वज्ञान येतं. आता ब्राह्मो समाजाची वाटचाल आपल्याला पाहायची आहे. ब्राह्मो समाजाची वाटचाल, आता ब्राह्मो समाज चालण्यासाठी किंवा ब्राह्मो समाजाच्या जो तत्वज्ञान आहे त्याचा प्रसार करण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी एक नियतकालिक सुरू केलं होतं. त्या नियतकालिकाचं नाव आहे संवाद कौमुदी. काय नाव आहे? संवाद कौमुदी. हे राजाराम मोहन राय यांनी नियतकालिक सुरू केलं होतं ब्राह्मो समाजाचा प्रसार करण्यासाठी. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळे ग्रंथ पण केले होते. आता ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय नंतर कोणाच्या हाती एकवटला तर तो एकवटला होता देवेंद्रनाथ टागोर. ऍक्च्युली ब्राह्मो समाजाला गती देण्याचं काम देवेंद्रनाथ टागोर यांनी केलेलं होतं. म्हणजे ब्राह्मो समाजामध्ये त्यांनी 1838 मध्ये प्रवेश केला होता आणि 1838 साली त्यांनी एक सभा स्थापन केली होती. त्या सभेचं नाव आहे तत्वबोधिनी सभा. कोण? देवेंद्रनाथ टागोर. देवेंद्रनाथ टागोरांनी तत्वबोधिनी सभा कधी स्थापन केली होती तर इसवी सन 1838 मुळे.
त्याचबरोबर त्यानंतर तिसरी व्यक्ती महत्वाची येते ब्राह्मण समाजातली, ती म्हणजे केशवचंद्र सेन. आता केशवचंद्र सेन यांची जी कार्यपद्धती होती ना, त्यामुळे ब्राह्मण समाजाला एक नवी चेतना मिळाली आणि ब्राह्मण समाज एका नव्या उंचीवर जाऊन पोहोचला होता. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल की ज्या केशवचंद्र सेन यांच्या अंडर त्यांच्या अंडरमध्ये ब्राह्मण समाजाचा प्रसार हा उत्तर प्रदेश, पंजाब, मद्रास ह्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये झाला होता. म्हणजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट, केशवचंद्र सेन यांनी काय केलं होतं, तर आंतरजातीय व विधवा विवाहाचा पुरस्कार केलेला होता. पण ब्राह्मण समाजात त्यानंतर फूट पडली. का फूट पडली? तर देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यामध्ये जे तात्विक मतभेद निर्माण झाले, त्यामुळे केशवचंद्र सेन यांनी काय केलं, तर ब्राह्मण समाजामधून फारकत घेतली आणि 1866 मध्ये ते त्यातून बाहेर पडले. आणि केशवचंद्र सेन यांच्या अंडरखाली जो ब्राह्मण समाज आला, त्या ब्राह्मण समाजाला म्हणतात भारतीय ब्राह्मण समाज. आणि देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखाली असणारा जो समाज आहे, देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली, त्याला म्हणतात आदी ब्राह्मण समाज. म्हणजे दोन फूट पडली. आदी ब्राह्मण समाज की देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखाली, भारतीय ब्राह्मण समाज केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली. केशवचंद्र सेन ब्राह्मण समाजातून बाहेर कधी पडले? 1866 मध्ये. तर हा एक पहिला पॉईंट. त्यानंतर 1878 मध्ये केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली जो भारतीय ब्राह्मण समाज होता, त्याच्यामध्ये परत फूट पडली. का फूट पडली? तर त्याचं रिझन एक होतं, ते म्हणजे केशवचंद्र सेन यांनी आपली जी 13 वर्षाची मुलगी होती, तिचा विवाह कुचबिहारच्या राजाबरोबर वैदिक पद्धतीने लावून दिला. म्हणजे त्यांनी स्वतःच सिव्हिल मॅरेज ऍक्ट जो झाला होता त्याचा भंग केला होता. त्याच्यामुळं त्या भारतीय ब्राह्मण समाजामध्ये असलेले जे तरुण काही व्यक्ती होत्या, तर त्यांनी त्या गोष्टीचा विरोध केलेला होता. त्याच्यामध्ये कोणत्या व्यक्ती होत्या? तर शिवनाथ शास्त्री, आनंद मोहन बोस, शिवचंद्र दत्त, उमेशचंद्र दत्त, या हे महत्वाचे 4 तरुण आहेत. यासारखे जहाल तरुण वेगवेगळे बाहेर पडले आणि त्यांनी 1878 मध्ये साधारण ब्राह्मण समाज स्थापन केला. म्हणजे ब्राह्मण समाज हा राजाराम मोहन रॉय यांनी खरा सुरू केला. त्याच्यानंतर देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यामध्ये फूट पडून देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक ब्राह्मण समाज राहिला होता. आणि म्हणजे पहिल्याचा. आणि केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मण समाज राहिला होता. त्याच्यानंतर केशवचंद्र सेन यांचा जो भारतीय ब्राह्मण समाज होता, त्याच्यामध्ये फूट पडली. त्याच्यामध्ये साधारण ब्राह्मण समाज तयार झाला आणि त्याचं नेतृत्व महत्वाचे 4 व्यक्तीकडे जातं. त्यातली एक व्यक्ती म्हणजे शिवनाथ शास्त्री, पुढची व्यक्ती म्हणजे आनंद मोहन बोस, त्याच्यानंतर शिवचंद्र दत्त आणि उमेशचंद्र दत्त. हे 4 व्यक्ती महत्वाचे आहेत की जे साधारण ब्राह्मण समाज त्यांच्या अंडरखाली आलेला होता. मग आणि आता शेवटचं महत्वाचं म्हणजे ब्राह्मण समाजाच्या कार्याचं कौतुक शिशिर कुमार मित्र यांनी कोणत्या शब्दामध्ये केलेलं आहे? फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम या शब्दामध्ये त्यांनी ब्राह्मण समाजाच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे. आता राजाराम मोहन रॉय आणि ब्राह्मण समाज यांच्या संदर्भातल्या काही इतर गोष्टी आपण पाहूया. राजाराम मोहन रॉय. आता राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल जर तुम्ही अभ्यास करायला गेला, तर त्यांचं शिक्षणविषयक कार्य जर तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला 3 गोष्टींची एक सांगड घालता आली पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सुरू केलेलं हिंदू कॉलेज. हिंदू कॉलेज त्यांनी 1817 मध्ये सुरू केलं होतं. हिंदू कॉलेज त्यांनी कधी सुरू केलं होतं? राजाराम मोहन रॉय यांनी 1817 मध्ये कोलकात्याला सुरू केलं होतं. मदत त्यांना मिळाली होती ती म्हणजे डेव्हिड हियर यांची. हिंदू कॉलेज 1817 ला डेव्हिड हियर यांची मदत. त्याच्यानंतर अँग्लो हिंदू स्कूल, अँग्लो हिंदू स्कूल त्यांनी 1822 मध्ये सुरू केलं होतं. अँग्लो हिंदू स्कूल राजाराम मोहन रॉय यांनी अँग्लो हिंदू स्कूल कुठं सुरू केलं होतं? 1822 ला कोलकात्याला. आणि 1826 ला त्याच्यानंतर तिसरं स्कूल त्यांनी सुरू केलं होतं, ते म्हणजे 1826 ला. 1826 ला त्यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली होती. वेदांत कॉलेज कशासाठी स्थापन केलं होतं? ते सुद्धा कलकत्त्याला. कशासाठी केलं होतं? तर हिंदू धर्मामध्ये जो एकेश्वरवादाचा जो सिद्धांत आहे, तर त्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली. म्हणजे राजाराम मोहन राय यांचं शिक्षणविषयक कार्य जर तुम्ही पाहिलं, तर 1817 म्हटलं तर तुम्हाला हिंदू कॉलेज लक्षात ठेवावं लागेल कोलकात्याला. 1822 ला काय केलं, तर कोलकात्याला अँग्लो हिंदू स्कूल सुरू केलं. आणि 1826 ला काय केलं त्यांनी, तर वेदांत कॉलेजची स्थापना केली. ती सुद्धा कलकत्त्यालाच केली होती एकेश्वरवादाच्या प्रचारासाठी.
त्याच्यानंतर तुम्हाला राजाराम मोहन राय यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांचं वृत्तपत्र. तर त्याचा सुद्धा क्रम आहे. त्यातला पहिला येतं ते म्हणजे 1821ला त्यांनी सुरू केलेलं महत्त्वाचं वृत्तपत्र. त्याचं नाव होतं संवाद कौमुदी. संवाद कौमुदी हे पाक्षिक म्हणून काय होतं सुरुवातीला. संवाद कौमुदी काय होतं? पाक्षिक होतं. 1822ला राजाराम मोहन राय यांनी पुढचे एक वृत्तपत्र सुरू केलं. त्याचं नाव होतं मिरात अल अकबर. मिरात अल अकबर. आता मिरात अल अकबर हे जे वृत्तपत्र होतं ते पार्शियन भाषेमध्ये होतं. आता त्याचा अर्थ काय होतो मिरात अल अकबर? तर मिरर ऑफ न्यूज. याचा अर्थ काय होतो? मिरर ऑफ न्यूज. त्याच्यानंतर त्यांनी ब्राह्मो समाजाचा जो आपला तत्व आहे तर त्याचा प्रसार एका मासिकामधून केला होता. त्या मासिकाचं नाव आहे ब्रह्मॅनिकल मॅगझिन. ब्रह्मॅनिकल मॅगझिन या मासिकामधून त्यांनी आपल्या ब्राह्मो समाजाच्या तत्वांचा प्रसार केलेला होता. तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे की जो तुम्हाला त्यांच्याबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे राजाराम मोहन रॉय यांच्यामधलं ही जी राजा, त्यांचं खरं नाव राम मोहन रॉय, पण राजा ही त्यांना मिळालेली काय आहे? पदवी आहे. मग राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? तर ही पदवी दिली अकबर शाह दुसरा. अकबर शाह दुसरा यानं राजाराम मोहन रॉयला राजा ही पदवी दिली. का दिली? तर अकबर शाह दुसरा हे जो बादशाह होता ना, याचं पेन्शन पुन्हा सुरू करावं. म्हणजे कंपनी सरकारनं त्यांचं पेन्शन बंद केलं होतं, म्हणून ते पेन्शन पुन्हा सुरू करावं यासाठी त्यांनी लंडनमध्ये जाऊन प्रयत्न केले होते. म्हणून अकबर शाह दुसरा यांनी काय केलं? तर राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी दिलेली होती. तर हा एक पॉईंट तुमचा जाता माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांनी एक महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे 1823 सालचा आहे. 1823 सालचा एक इन्सिडेंट आहे. 1823 साली काय झालं होतं तर दक्षिण अमेरिकेमधल्या ज्या स्पॅनिश वसाहती होत्या तर त्या वसाहतीनं आपल्या स्वातंत्र्यासाठी मायदेशाविरोधात बंड पुकारलं होतं आणि त्याचा आनंद उत्सव राजाराम मोहन रॉय यांनी कोलकात्यामध्ये साजरा केला होता. त्यामुळे ते जास्त चर्चेतले व्यक्ती आहेत. हे जाता तुम्हाला फक्त माहीत असू द्या. त्याच्यानंतर केशवचंद्र सेन यांच्याबद्दलचं आणखी एक गोष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ते म्हणजे इंडियन रिफॉर्म असोसिएशन. केशवचंद्र सेन यांनी सुरू केलेली एक महत्वाची असोसिएशन, त्याचं नाव काय आहे? इंडियन रिफॉर्म असोसिएशन. ही कधी सुरू केली होती? तर 29 ऑक्टोबर 1817 रोजी. 29 ऑक्टोबर 1817 हे लक्षात राहू द्या. 29 ऑक्टोबर 1870 सॉरी 29 ऑक्टोबर 1870ला केशवचंद्र सेन यांनी काय केलं तर इंडियन रिफॉर्म्स असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली होती. ती एक महत्वाची संस्था आहे. हे सुद्धा जाता तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे राजाराम मोहन रॉय आणि ब्राह्मो समाजाच्या एवढ्या महत्वाच्या गोष्टी, त्यांचं विविध भाषावर प्रभुत्व होतं. जन्म त्यांचा 22 मे 1772ला राधानगर बर्दवान पश्चिम बंगालमधला जिल्हा येतोय आणि मृत्यू त्यांचा ब्रिस्टॉल इंग्लंडमध्ये झालाय 27 सप्टेंबर 1833 मध्ये. तर ह्या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय की राजाराम मोहन रॉय आणि ब्राह्मो समाज हे मी डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केले. त्याच्यामध्ये कशी फूट पडत गेली, काय काय गोष्टी झाल्या हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाच्या संदर्भातली डिटेल माहिती आणि या माहितीचा आपण संदर्भ काय घेतलाय तर आपण तो घेतलाय मराठी विश्वकोश खंड. मराठी विश्वकोश खंडाचा जो संदर्भ आहे ना तो आपण जास्त करून घेतलेला आहे, कारण त्याच्यामध्ये या सत्यशोधक समाजाच्या संदर्भात असलेले महत्त्वाचे नेते, त्याचबरोबर त्या नेत्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे, हाही पॉईंट महत्त्वाचा आहे. अधिवेशन पुढं कसे चालवले गेले तेही महत्त्वाचं आहे. तर हे डिटेलमध्ये आपण या लेसनमध्ये कव्हर करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. सत्यशोधक समाज. आता या सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली आणि त्याचं इयर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डेट सुद्धा 24 सप्टेंबर 1873 रोजी. कुठं झालेली आहे तर ही पुण्यामध्ये याची स्थापना झालेली आहे. त्यांच्या काही मित्रांसोबत त्यांनी या समाजाची स्थापना केलेली होती. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या संदर्भातची सगळी माहिती, म्हणजे ही सत्यशोधक समाज निर्माण होण्याची पार्श्वभूमी काय आहे किंवा त्याच्यासाठी झालेल्या बैठका कशा होत्या किंवा त्याच्या संदर्भात असलेले काही महत्त्वाचे कार्य व उपक्रम, या सगळ्याची माहिती तुम्हाला एका ग्रंथामधून किंवा छोटेखानी पुस्तकातून मिळते. त्या पुस्तकाचं नाव आहे सार्वजनिक सत्यधर्म.
सार्वजनिक सत्यधर्म. महात्मा फुले यांचे महत्त्वाचं पुस्तक आहे ते सार्वजनिक सत्यधर्म. या ग्रंथामधून तुम्हाला सत्यशोधक समाजाच्या सर्व गोष्टीची मांडणी मिळते आणि या ग्रंथामधूनच त्यांनी ॲक्च्युली सत्यशोधक समाजाचे जे तत्व आहेत ना, तर त्याची मांडणी केलेली आहे. त्यामुळं सत्यशोधक समाज जर म्हटलं तर तुम्हाला सार्वजनिक सत्यधर्म हा पॉईंट तेवढाच महत्त्वाचा आणि तेवढं लक्षात ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर हा पहिला बेसिक पॉईंट की सत्यशोधक समाजाची स्थापना आणि सार्वजनिक सत्यधर्म. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाबाबत बऱ्याच गोष्टी आहेत. तर आता हा समाज का स्थापन झाला, त्याची काय नियमावली आहे, तर याची आचारसंहिता काय आहे, हे सर्व सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथात दिलेलं आहे. परंतु सत्यशोधक समाज हा एकच निर्मिक, एक धर्म आणि एक मनुष्य जात मानणारा म्हणून स्थापन झालेला होता. लक्षात घ्या, एकच निर्मिक, एकच धर्म आणि एकच मनुष्य धर्म मानणारा म्हणून तो स्थापन झालेला होता. आता सत्यशोधक समाजाची जी कार्यकारिणी सुरू झाली, त्या कार्यकारिणीमध्ये सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांचं कोणत्या पदावर होते, तर ज्यावेळी समाजाची कार्यकारिणी सुरू झाली होती तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले त्यामध्ये चिटणीस या पदावर होते आणि अध्यक्ष होते डॉक्टर विश्राम रामजी घोले. विश्राम रामजी घोले हे काय होते, त्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. म्हणजे जेव्हा कार्यकारिणीला ॲक्च्युली सुरुवात झाली तेव्हा ज्योतिराव फुले हे काय होते, तर चिटणीस पदावर होते आणि विश्राम रामजी घोले हे काय होते, घोले हे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तर हा सुद्धा पॉईंट तुम्हाला तेवढाच महत्त्वाचा आहे. आता सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे दीनबंधू. आता हा दीनबंधू सगळ्यात महत्त्वाचं सुरू कोणी केलं, तर सुरू केलं होतं भालेकर, कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे सुरू केलं होतं 1877 साली. आता या वृत्तपत्रानं काय केलं होतं, जे गिरणी कामगार आहेत त्यांची स्थिती सुधारण्याचा पहिला प्रयत्न केला होता. दुसरं म्हणजे मिल हँड असोसिएशन ही संस्था किंवा ही संघटना ही कोणी स्थापन केली, तर नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल हँड्स असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती आणि यांचा सुद्धा संदर्भ सत्यशोधक समाज किंवा महात्मा फुलेच्या संदर्भातच येतो. आणि त्यांनी जो पहिला फॅक्टरी आयोग जो आला होता त्याच्यावर आपली कामगारांची जी बाजू आहे ना ती मांडलेली होती. त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता आपण थोडंसं डीपमध्ये जात आहे या सत्यशोधक समाजाची माहिती घेताना. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या तीन व्यक्तींनी या सत्यशोधक समाज चळवळीला मार्गदर्शनपर उपयोग केला होता किंवा त्याला अनिष्ट चालू रूढी परंपरा यांचा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्या तीन व्यक्ती कोणत्या आणि त्या तीन व्यक्तींचे तीन महत्त्वाचे ग्रंथ कोणते ते पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि नवीन नाव आहे ते म्हणजे तुकाराम तात्या पडवळ. हे लक्षात घ्या, तुकाराम तात्या पडवळ यांचा महत्त्वाचा ग्रंथ तो म्हणजे जातिभेद विवेकसार. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला परीक्षेसाठी. याचा संदर्भ मराठी विश्वकोश खंड आहे. जातिभेद खंडन करणारे तुकाराम तात्या पडवळ यांचे जातिभेद विवेकसार. त्यानंतर परमहंस सभेचे जे दादोबा पांडुरंग होते ना, तर त्यांनी धर्मदर्शक हे लिहिलेला ग्रंथ आणि महात्मा फुलेंचे सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा सत्यशोधिक चळवळीनं मार्गदर्शनपर उपयोग केलेला आहे. तुम्हाला जर प्रश्न असा विचारला कोणत्या ग्रंथाने सत्यशोधक चळवळीचा मार्गदर्शनपूर्वक उपयोग, कोणत्या ग्रंथाचा सत्यशोधक चळवळीने मार्गदर्शनपर उपयोग केला, त्याच्यामध्ये तीन नावं महत्त्वाची येतात. पहिलं येतं ते म्हणजे तुकाराम तात्या पडवळ, त्यांचं जातिभेद विवेकसार. त्यानंतर परमहंस सभेचे जे दादोबा पांडुरंग होते त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ येतो तो म्हणजे धर्मदर्शक आणि महात्मा फुलेंचं सार्वजनिक सत्य धर्म. हे तीन महत्त्वाचे ग्रंथ आहेत. या ग्रंथांनी ना या ज्या सत्यशोधक चळवळीनं याचा मार्गदर्शनपूर्वक उपयोग केलेला होता. सत्यशोधक चळवळीनं 1879 मध्ये ना पुण्यातलं एक थिएटरमध्ये ना स्त्रियांच्या निबंध वाचनाचा समारंभ घडून आणला होता. ॲक्च्युली याच्यावर एक प्रश्न येऊन पण गेलेला आहे. थोडासा डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा प्रश्न MPSC याच्यावर विचारलेला होता. तोही लक्षात घ्या की पुण्यातील एका थिएटरमध्ये स्त्रियांच्या निबंध वाचनाचा समारंभ 1879 साली सत्यशोधक चळवळीनं घडवून आणलेला होता. तोही पॉईंट तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यानंतर थोडंसं महत्त्वाचं आणि वेगळी गोष्ट ती म्हणजे काय, तर ते म्हणजे शेतकऱ्यांची सभा भरवली होती. कुठं, तर बारामती तालुक्यामध्ये चिंचोली गावामध्ये शेतकऱ्यांची सभा भरवली होती सत्यशोधक समाजानं. कशासाठी, तर ज्या शेतकऱ्यांच्या दुःखस्थिती आणि त्यांची जी पिळवणूक होते त्याच्यासाठी. आणि ही सभा भरवून कधी भरवली होती, तर 1880 साली भरवली होती. आणि ही सभा भरवून जे शेतसारा असेल, कर्ज असेल किंवा इतर महत्त्वाचे ठराव होते ना, तर हे सुद्धा ठराव या सभेमध्ये पारित करण्यात आले होते. त्यामुळे सत्यशोधक चळवळीच्या संदर्भात किंवा सत्यशोधक समाजाच्या संदर्भामध्ये तुम्हाला हा पॉईंट नक्की ध्यानात घ्या.
परत एकदा मी तुम्हाला सांगतोय, सत्यशोधक समाजाच्या संदर्भामध्ये हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे बारामती तालुक्यातला जो चिंचोली गाव आहे, या गावामध्ये 1880 साली सत्यशोधक समाजानं एक सभा भरवली होती आणि त्याच्यामध्ये शेतसारा, कर्ज, जंगल त्रास आणि जे महत्त्वाचे कायदे होते त्याच्या संदर्भातले ठराव संमत केलेले होते. त्याच्यानंतर कृष्णराव भालेकर यांचं कार्य खूप महत्त्वाचं आहे सत्यशोधक समाजाच्या संदर्भामध्ये. पहिलं म्हणजे त्यांनी ते विदर्भ आणि मध्य प्रदेशामध्ये कंत्राटी कामानिमित्त काही महिने गेले असतात, त्यांनी तिथं त्याचं कार्य चालवलं होतं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते जात होते त्या ठिकाणी त्यांनी सत्यशोधक समाजाचं कार्य चालवलं होतं. आता तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट येतो, तुम्हाला हे एकदम स्लाइडवर दिसत असेल की एवढी मोठी नावं दिलेली आहेत. आता ही सर्व नावं आहेत सत्यशोधक समाजाच्या संदर्भामध्ये आणि ही सर्व नावं कोणत्या ग्रंथात दिलेत, तर जो मराठी विश्वकोश खंड आहे, या मराठी विश्वकोश खंडमध्ये ही सर्वच्या सर्व नावं दिलेली आहेत. आता त्याच्यामध्ये कृष्णराव पांडुरंग भालेकर हे तर आपल्याला कळतं, दीनबंधू चालू केलं आणि बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं नाव येतं, ते म्हणजे स्वामी व्यंकय्या रामय्या अय्यावुर. ह्यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. 1911 सालामध्ये त्यांनी काय कार्य केलेलं आहे. तर हा एक महत्त्वाचं नाव आहे सत्यशोधक समाजाच्या संदर्भामध्ये. नाव लक्षात ठेवा, स्वामी व्यंकय्या रामय्या अय्यावुर. आजकालच्या ज्या MPSCचा जो ट्रेंड आहे ना, तर यांच्यावर प्रश्न जास्त करून MPSC विचारत आहे, तोही लक्षात घ्या. त्याच्याबरोबर डॉक्टर विश्राम रामजी घोले हे सुद्धा नाव महत्त्वाचं आहे. मग इतर नावामध्ये संतोजी रामजी लाड आहेत, सावळाराम दगडोजी घोलप आहेत, महादेव गणेश डोंगरे आहेत. आता ही जी स्लाइड आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्याचा अभ्यास करा. परीक्षेसाठी महत्त्वाची नाव आहेत, कारण एकदा तरी नावं डोळ्या खालून घालणं गरजेचं आहे. हरिश्चंद्र नारायण नवलकर, महादेव राजाराम तारकुंडे, अण्णा बापूजी लठ्ठे, ज्ञानगिरी बुवा, तात्या पांडुरंग सावंत हे सुद्धा नाव तेवढंच महत्त्वाचं आहे. तात्या पांडुरंग सावंत, वारा कोठारी, सखाराम पाटील, मुकुंदराव गणपतराव पाटील, ॲडव्होकेट गणपतराव कृष्णाजी कदम, भास्करराव जाधव, हनुमंतराव साळुंके पाटील, दांडगावकर, केशवराव बागडे, आनंद स्वामी, रामचंद्र आसवले ही सुद्धा नावं तेवढीच महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर केशवराव विचारे गुरुजी, ज्योतिराव फाळके पाटील, रामचंद्र बाबाजी जाधव उर्फ दासराव म्हटलं जातं, सदोबा गावडे हे नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर धोंडीराम नामदेव कुंभार हे सुद्धा महत्त्वाचं आहे. भाई माधवराव खंडेराव बागल हे सुद्धा त्यामध्ये होते. त्यानंतर पुढारीकार ग गो जाधव हे सुद्धा होते. त्यामुळे बरीच नावं आहेत की जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही सत्यशोधक चळवळ हळूहळू जे पुढेपर्यंत त्यांनी चालवली, कार्यकर्त्यांनी पुढे नेली, ते सर्वांची नावं याच्यामध्ये दिलेली आहेत. तर तुम्ही त्याचं एकदा स्क्रीनशॉट घेऊ शकता. डिटेलमध्ये नाव आहेत, 2 स्क्रीनशॉटमध्ये तुमचं ते पूर्ण येऊ शकेल. आता पुढचा पॉईंट येतो, तो म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, तर महात्मा फुलेंनी केली. परंतु समाज अधिवेशनाची म्हणजे या सत्यशोधक समाज अधिवेशनाची सुरुवात झाली ती 1911 साली. आणि मग त्यानंतर मी तुम्हाला अगोदर एक नाव सांगितलं होतं, ते म्हणजे स्वामी व्यंकय्या अय्यावुर यांच्या अध्यक्षतेखाली 17 एप्रिल 1911 रोजी सत्यशोधक समाजाचं पहिलं अधिवेशन पार पडलं होतं. आणि या अधिवेशनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोण होते, तर त्यांचं नाव आहे गणपतराव बिरमल. पहिल्या अधिवेशनाचे जे झालं, स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावुर यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं आणि स्वागत अध्यक्षपदी होते गणपतराव बिरमल. आता हे लक्षात ठेवण्या पाहिजे, तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ते 1911 पासून 2007 पर्यंत यांची बरीचशी अधिवेशनं झाली. परंतु हे जे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावुर हे नाव खूप महत्त्वाचं आहे, कारण 1911 पासून ते 1931 पर्यंत आय थिंक त्याच्यामध्ये त्यांनी ते 1912 पर्यंत एवढ्या काळामध्ये त्यांनी ना याचं अध्यक्षपद सत्यशोधक समाजाचा अध्यक्ष म्हणून सांभाळलं होतं आणि याच्यावर बऱ्याच वेळा MPSCनं प्रश्न विचारलेले आहेत. आता हे पॉईंट झाल्यानंतर पुढचा पॉईंट येतो, तो म्हणजे सत्यशोधक समाजाच्या संदर्भामध्ये कोणती वृत्तपत्र होती. आणि हे वृत्तपत्राचा जो संदर्भ आहे तो मराठी विश्वकोश खंड आहे. मराठी विश्वकोश खंडमध्ये कोणती व्यक्ती त्या सत्यशोधक समाजाच्या संदर्भात होती आणि त्यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले हे डिटेलमध्ये दिलेलं आहे. हे तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये किंवा हे स्लाइडवर तुम्हाला दिसत असेल. पहिलं म्हणजे दीनबंधू 1877 कृष्णराव भालेकरांनी सुरू केलं. परंतु कृष्णराव भालेकर आपल्याला एवढंच माहीत असतं, त्याचबरोबर नारायण मेघाजी लोखंडे हेही नाव महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर बिर्जे, वासुदेवराव बिर्जे आणि श्रीमती तानुबाई बिर्जे ही सुद्धा नावं दीनबंधू वृत्तपत्र सुरू करण्यामध्ये अग्रेसर होती. हाही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे दीनबंधू 1877ला कृष्णराव भालेकरांनी सुरू केलं, आपण म्हणतो नारायण मेघाजी लोखंडे त्यामध्ये होते. कृष्णराव भालेकरांनी जे सुरू केलं ते सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. परंतु त्याचबरोबर इतर महत्त्वाची नावामध्ये वासुदेवराव बिर्जे आणि श्रीमती तानुबाई बिर्जे ही दोन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. संसार महात्मा फुलेचं, दिनमित्र
गणपतराव पाटील यांनी सुरू केलं. परीक्षेला प्रश्न विचारला होता तो म्हणजे राघव भूषण. आता हे तुम्हाला कळायला पाहिजे की राघव भूषण म्हटलं की सत्यशोधक समाज आहे. तर सत्यशोधक समाजाचं महत्वाचं एक वृत्तपत्र ते म्हणजे राघव भूषण 1888 साली गुलाबसिंह कौशल्य यांनी हे सुरू केलं होतं. राघव भूषण हे वृत्तपत्र गुलाबसिंह कौशल यांनी 1888 मध्ये सुरू केलं होतं. अंबालहरी 1889 मध्ये कृष्णराव भालेकरांनी सुरू केलेलं आहे. शेतकऱ्यांचा कैवारी 1892 मध्ये सुद्धा त्यांनी सुरू केले. मराठा दिनबंधू हे वृत्तपत्र 1901 साली भास्करराव जाधव यांनी सुरू केलं होतं. मराठा दिनबंधू हे वृत्तपत्र भास्करराव जाधव यांनी 1901 साली सुरू केलं होतं. दिनमित्र नुसतं आलं मुकुंदराव पाटील 1910. बंधू वृत्तपत्र 1911 साली बळवंतराव पिसाळ यांनी सुरू केलं होतं. जागृती भगवंतराव पाळेकर म्हणतो 1917. जागरूक 1917 वालचंद कोठारी. डेक्कन रयतवर प्रश्न आला होता. डेक्कन रयत 1918 साली सुरू केलेलं. अण्णासाहेब लठ्ठे, कारण 100 वर्ष त्याला पूर्ण झाली होती त्या दृष्टीने तेव्हा तो प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यामुळे तुम्हाला या वर्षी लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं आहे, 1919 आणि 1920 मध्ये जे सुरू झालेली वृत्तपत्र होती ना त्याच्यावर थोडासा ट्रेस करा. ते म्हणजे विजयी मराठा 1919 साली सुरू केलं होतं श्रीपतराव शिंदे. सत्यप्रकाश 1919 साली नारायण रामचंद्र विभूते, हे लक्षात ठेवा. सत्यप्रकाश नारायण रामचंद्र विभूते 1919. गरिबांचा कैवारी बाबूराव यादव 1920. आता 1920 ची ना हे 3 वृत्तपत्र एक महत्वाचे. त्याच्यामध्ये कोणतं येते? गरिबांचा कैवारी येतो. बाबूराव यादव यांनी सुरू केलं. 1920 ला गरिबांचा कैवारी बाबूराव यादव यांनी सुरू केलं. भगवा झेंडा 1920 ला सुरू केलेला आहे दत्ताजीराव कुर्णे यांनी. तरुण मराठा हे सुद्धा वृत्तपत्र 1920 ला सखाराम पांडुरंग सावंत जे सत्यशोधक समाजाचे महत्वाचे कार्यकर्ते होते त्यांनी सुरू केलं होतं. 1920 चे तिन्ही वृत्तपत्र नक्की ध्यानात घ्या. गरिबांचा कैवारी बाबूराव यादव 1920, भगवा झेंडा दत्ताजीराव कुर्णे 1920, तरुण मराठा 1920 सखाराम पांडुरंग सावंत, राष्ट्रवीर 1921 शामराव देसाई, त्यानंतर प्रबोधन केसी ठाकरे हे सगळ्यांना माहीतच आहे, संजीवन द बी रणदिवे 1921, सिंध मराठा हे वृत्तपत्र महत्वाचं आहे. काय आहे ते मी सांगतो. 1924 ला सुरू करण्यात आलं होतं. दत्तात्रय वासुदेव अण्णावकर यांनी हे सुरू केलं. हंटर म्हटलं की खंडेराव बागल 1925, मजूर रामचंद्र लाड 1925 ला सुरू केलेला आहे. कर्मवीर 1925, नवयुग म्हटलं की 1926. का महत्वाचं आहे तर बाबासाहेब बोले हे नाव सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. नवयुग बाबासाहेब बोले 1926, सत्यवादी 1926 बाळासाहेब पाटील, ब्राह्मणेतर वृत्तपत्र 1926 ला व्यंकटराव गोडे यांनी सुरू केलेलं. हाही पॉइंट तेवढाच महत्वाचा आहे. कैवारी दिनकरराव जवळकर, म्हणजे एवढी महत्वाची मोठी रांग आहे तुम्हाला वृत्तपत्राची. याचा तुम्ही नीट डिटेल अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आता दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे जागृती हे बडोद्यावरनं सुरू झालं होतं. आणि सिंध मराठा मी तुम्हाला म्हटलं होतं लक्षात ठेवा, सिंध मराठा इथे होते 1924 ला दत्तात्रय वासुदेव अण्णावकर. का तर हे कराचीहून सुरू झालं होतं, म्हणजे परळ प्रांतामधून हे सुरू झालेलं होतं. परीक्षेला प्रश्न हे राघव भूषण येवला याच्यावर आलेला आहे. तर हे जिल्हा नाशिक मधून सुरू झालेली होती वृत्तपत्र होती. राघव भूषण येवला हे नाशिक मधून सुरू झालेली वृत्तपत्र होती. तर दिनमित्र तरवडी ही जिल्हा अहमदनगर ग्रामीण भागामधून निघालेली ही वृत्तपत्र किंवा नियतकालिका होती. तर तुम्हाला याचा अभ्यास करताना, सत्यशोधक समाजाचा अभ्यास करताना आजकालचा जो ट्रेंड आहे परीक्षेला प्रश्न विचारण्याचा, तर तुम्हाला हे लक्षात ठेवताना काय करणं गरजेचं आहे तर ही जी वृत्तपत्र मी दिलेली आहेत हे तुम्ही एकदा नीट पाहून घ्या किंवा त्याचे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्याच्या नोट्स घेऊ शकता. आणि हित आहे काय हे वृत्तपत्राची सिरीज हे पूर्णपणे, त्यानंतर हे खाली. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ही नावं सुद्धा तुम्हाला खूप महत्वाची आहेत. एकदा तुम्ही त्याचं ओव्हरलुक करणं गरजेचं आहे या सर्वच्या सर्व नावावर. सत्यशोधक समाजाचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे पॉईंट नक्की ध्यानात घेणं गरजेचं आहे. म्हणजे सत्यशोधक समाजाच्या संदर्भातली जेवढी इम्पॉर्टंट माहिती होती मराठी विश्वकोश खंडमधून ती मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही याचा नक्की वापर करा, उपयोग करून घ्या. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.
हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण पाहणार आहोत आर्य समाज आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दलची माहिती. म्हणजे आर्य समाजाची स्थापना कशी झाली, आर्य समाजाच्या शाखा कुठं निघाल्या आणि आर्य समाजाचे अनुयायी त्यांनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या संस्था. आता याच्या अनुषंगाने बरेच प्रश्न परीक्षेला विचारून झालेले आहेत आणि बऱ्याच वेळा विचारले जातात. त्यामुळं हा टॉपिक सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. या अगोदर आपण ब्राह्मो समाज डिटेलमध्ये पाहिला होता. ब्राह्मो समाजाची स्थापना कशी झाली, त्यानंतर त्यामध्ये फूट कशी पडली, देवेंद्रनाथ टागोर असतील किंवा त्यानंतर केशवचंद्र सेन असतील, त्यांचं महत्त्वाचं कार्य काय, असं आपण डिटेलमध्ये त्या लेसनमध्ये कव्हर केलं होतं. आजच्या लेसनमध्ये आपण आर्य समाजाच्या बद्दल कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या लेसनला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अच्छा, आपल्या आर्य समाज. आता आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. ती स्थापना कधी केलेली आहे तर 10 एप्रिल 1875, दिनांक महत्वाचे. 10 एप्रिल 1875 आर्य समाजाची स्थापना झाली. कुठं स्थापन केला होता समाज तर हा मुंबईमध्ये स्थापन केला होता. मग आर्य समाजाची शाखा परत कुठं सुरू झाली तर 24 जून 1877 पंजाब प्रांतामधलं जे लाहोर ठिकाण होतं तिथं आर्य समाजाची शाखा सुरू झाली होती पुढची. आणि पुढं हे जे लाहोरचं ठिकाण होतं तेच आर्य समाजाचं मुख्य केंद्र बनलेलं होतं. तरी मुंबईमध्ये स्थापना असेल तरी मुख्य केंद्र हे लाहोर झालं होतं, हे आवर्जून ध्यानात ठेवा. आर्य समाजाची तत्वे कोणती, तर आर्य समाजाची तत्वामध्ये सगळ्यात महत्वाचं तर आर्य समाजांनी तत्वज्ञानामध्ये त्यांनी वेद प्रामाण्यावर भर दिलेला होता. म्हणजे वेद हा आर्याचा काय आहे तर एक पवित्र धर्मग्रंथ आहे आणि तो सगळ्यांनी प्रामाण्य मानावा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ईश्वर हे वेगवेगळे नसून ईश्वर हा एकच आहे, तो निरांकर, अनंत, दयाळू, सर्वशक्तिमान व पवित्र आहे, असं त्यांचं आर्य समाजाच्या तत्वामध्ये होतं. परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचं ज्ञान सुद्धा वेदामध्येच आपल्याला आढळतं. आर्याच्या वैदिक धर्माचे दरवाजे सर्व धर्मियांसाठी खुले आहेत, हे वाक्य सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि शुद्धीकरणाने कोणासही या धर्मात प्रवेश मिळतो. त्यामुळे आर्य समाजाबाबतचं जे बऱ्याच गोष्टी आहेत ना, त्या ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे समाजाच्या कल्याणाच्या आड वैयक्तिक मतभेद आणू नये, अज्ञानाचा नाश करून ज्ञानाच्या प्रसाराचं ध्येय प्रत्येकानं बाळगावं, असं त्यांनी आर्य समाजाच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता आर्य समाजाची कामगिरी हे जर बघितलं तर त्यांनी सुरुवात करताना धार्मिक सुधारणावर महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे ती तर सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे स्वामी दयानंद सरस्वतींना वेदाकडे परत चला, म्हणजे गो बॅक टू वेदास, हा एक महत्वाचा आदेश दिला होता. का दिला होता तर रूढी परंपरेनं भारतीय समाज हा पूर्ण त्यामध्ये अडकला गेला होता. त्यामुळे त्या रूढी परंपरा किंवा वेगवेगळ्या अनिष्ट रूढी याच्यामुळे ना हिंदू समाज जो आहे, हिंदू धर्म आहे, याला वाचवण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वतींनी काय केलं होतं, गो बॅक टू वेदास असं म्हटलं होतं. म्हणजे वेदाकडे परत चला, हे महत्वाचा संदेश दिला. दुसरं महत्वाचं कार्य केलेलं आहे ते म्हणजे शुद्धीकरण चळवळ. आता शुद्धीकरण चळवळ म्हणजे कसं तर बरेच जे ख्रिस्ती मशिनरी असतील किंवा बऱ्याच गोष्टी, जर ते हिंदू धर्मातून इतर धर्मामध्ये प्रवेश केलेले व्यक्ती आहेत तर त्यांना आपल्या धर्माकडे परत आणायचं, त्याच्यासाठी त्यांची शुद्धीकरण करून त्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये परत घेण्याचं आवाहन हे आर्य समाजाने केलं होतं. मग ती एक शुद्धीकरणाची मोहीम होती. म्हणजे ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मात जे सक्तीनं धर्मांतरित झालेले आहेत तर त्यांना परत हिंदू धर्मात घेऊन येण्याचं, अशा प्रकारचं शुद्धीकरणची चळवळ आहे. आता ह्याच्याबाबतचं महत्त्वाचं कार्य म्हणजे 1821 मध्ये मलबार येथील जे अनेक सक्तीने मुसलमान धर्माची दीक्षा दिली होती ना, अशा जवळजवळ 2500 लोकांना आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी काय केलं होतं तर पुन्हा हिंदू धर्मामध्ये आणलं होतं. आता ही मलबारमधली एक महत्त्वाची घटना, पण इतरही ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतामध्ये ही चळवळ पुढे चालू राहिली होती. त्याच्यामध्ये राजस्थान प्रामुख्याने येतं, हैदराबाद येतं, पंजाबमध्ये सुद्धा ही शुद्धीकरणाची मोहीम चालवण्यात आली होती. म्हणजे शुद्धीकरण चळवळ हा एक महत्वाचा आहे. आता परीक्षेला बऱ्याच वेळा काय होतं तर हा जो पॉईंट आहे शैक्षणिक कार्य, याच्यामध्ये आर्य समाजाबद्दल बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये कुठं फसवलं जातं तर 2-3 पॉईंट आहेत. त्यातला पहिला महत्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे गुरुकुल विद्यालय कोणी स्थापन केली. दुसरा पॉईंट आहे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज कोणी सुरू केलं. आणि आर्य समाजाच्या शाखा कुठं कुठं स्थापन झाल्या होत्या आणि त्या शाखांमधून त्यांनी शैक्षणिक कार्य केलं होतं. म्हणजे आर्य समाजाच्या महाराष्ट्रात कोणत्या अशा शाखा आहेत की तिथून त्यांनी आपलं शैक्षणिक कार्य सुरू केलेलं होतं आर्य समाजाच्या माध्यमातून. हा 3 पॉईंट. पहिलं लक्षात ठेवायचं, गुरुकुल विद्यालय कोणी स्थापन केलेलं आहे तर गुरुकुल विद्यालय स्वामी दयानंद सरस्वती नसून स्वामी श्रद्धानंद. स्वामी दयानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल विद्यालय सुरू केलेले आहेत. दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज कोणी सुरू केलेलं आहे तर लाला हंसराज यांनी सुरू केले. कोणी सुरू केलेत? लाला हंसराज.
दयानंद अँग्लो वैदिक स्कूल लाला हंसराज यांनी सुरू केलेले होते. आणि त्यानंतर कुठं सुरू केले होते तर ते लाहोरला केले होते. कुठे सुरू केले होते तर ते लाहोरला केले होते. म्हणजे स्वामी श्रद्धानंदनी गुरुकुल विद्यालय सुरू केले. त्याच्यामधून त्यांनी 2 शिक्षण दिले, एक संस्कृत पद्धतीचं आणि वैदिक शिक्षण दिलं गेलं. लाला हंसराज यांनी लाहोरला काय केलं दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज सुरू केलं. त्याच्यामधून इंग्रजी आणि वैदिक शिक्षणाचा प्रसार केला. दयानंद अँग्लो वैदिक मध्ये वैदिक दोन्हीकडे आहे, फक्त इंग्रजी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजमधून शिक्षण दिले गेलं आणि गुरुकुलमधून संस्कृत. आणि आर्य समाजाच्या शाखा कुठं कुठं तुम्हाला पाहायला मिळतात की जिथून शैक्षणिक कार्य आर्य समाजाने राबवलं ते म्हणजे कोल्हापूर, सोलापूर आणि मुंबई. कोल्हापूर, सोलापूर आणि मुंबई ह्या 3 ठिकाणच्या शाखा आहेत की त्यांच्या आजही त्यांच्या संस्थांमधून शैक्षणिक कार्य हे सुरू आहे. तर हे एक महत्वाचं कार्य आर्य समाजाचं आहे. आता आर्य समाजाच्या राष्ट्रभक्तीच्या प्रसाराचं कार्य म्हणजे आता आर्यावत ही आर्याची भूमी असं स्वामी दयानंदांनी घोषित केलं होतं. त्यामुळे हिंदू लोकांमध्ये एक वेगळी राष्ट्रभक्ती आपली आहे असं एक भावना जागृत झालेली होती. स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणावर सुद्धा आर्य समाजानं भर दिलेला होता. म्हणजे जे टाकाऊतले टाकाऊ स्वराज हे परकीय सत्तेपेक्षा अधिक हितकारक असते, हे महत्वाचं वाक्य आहे. कोणाचं आहे? स्वामी दयानंद सरस्वतीचं. टाकाऊतील टाकाऊ स्वराज हे परकीय सत्तेपेक्षा अधिक हितकारक असते, असे स्वामी दयानंद सरस्वती यांचं प्रसिद्ध वाक्य आहे किंवा महत्वाचं वाक्य आहे. मग आता आर्य समाजाने दिलेले महत्वाचे जहाल नेते कोणते, तर ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये येतात लाला लजपत राय, सगळ्यात महत्वाचं नाव. स्वामी श्रद्धानंद की ज्यांनी आणि गुरुकुल सुरू केलं होतं. आणि बिपिनचंद्र पाल हे सुद्धा जहाल देशभक्त हिंदुस्थानला स्वातंत्र्य चळवळीला आर्य समाजा थ्रू आले. लाला लजपत राय, स्वामी श्रद्धानंद आणि बिपिनचंद्र पाल हे नाव सुद्धा तुम्हाला माहित असू दे की त्यांचे अनुयायी आपण असं म्हणू शकतो. आता आर्य समाजाच्या बाबतीत काही वर्णन केलेलं आहे. आर्य समाज म्हणजे लढाऊ हिंदू धर्म होय, हे वाक्य परीक्षेला बऱ्याच वेळा विचारले गेले. तर अशा प्रकारे आर्य समाजाचं वर्णन कुणी केले तर भगिनी निवेदिता यांनी केलेलं आहे. भगिनी निवेदिता यांनी आर्य समाजाचं वर्णन काय केले, लढाऊ हिंदू धर्म म्हणून केलेलं आहे. अॅनी बेझंट यांनी काय म्हणले की हिंदुस्थान हा हिंदूंच्यासाठी आहे असं सांगणारा पहिला महामानव होय, असं स्वामी दयानंद सरस्वतींच्या बाबतीत म्हटलेलं आहे. त्यानंतर हॉन्स कोहन्स यांच्या मते 20व्या शतकातील भारताची पायाभरणी आर्य समाजाने केली. आता ही जे 3 वाक्य आहेत ना, तर तेवढे 3 वाक्य लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कोणी कोणतं वाक्य म्हटले ना, हे जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. पहिलं म्हणजे भगिनी निवेदिता यांनी काय म्हटले की आर्य समाज म्हणजे लढाऊ हिंदू धर्म होय. अॅनी बेझंट यांनी काय म्हटलंय की हिंदुस्थान हा हिंदूंच्यासाठी आहे असं सांगणारा पहिला महामानव. आणि तिसरा आहे ते म्हणजे हॉन्स कोहन्स यांनी 20व्या शतकातील भारताची पायाभरणी आर्य समाजाने केली. हे 3 वाक्य एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. तर या लेसनमध्ये आपण आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वतींनी सुरू केलेला आर्य समाज आणि त्याच्या संदर्भात असणारे त्यांचे शिष्य आणि त्यांनी केलेले सुरू कॉलेज, गुरुकुल कोणी सुरू केलं आणि दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज कोणी सुरू केलं, हा एक कम्पॅरेटिव्हली फरक जरूर लक्षात ठेवा. परीक्षेला ना इथंच बऱ्याच वेळा फसवलेला आहे. हे 2 पॉईंट खूप महत्वाचे आहेत. गुरुकुल स्वामी श्रद्धानंदने सुरू केलेत आणि लाला हंसराज यांनी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज सुरू केले. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. इथं फसवलं जातं बऱ्याच वेळा. आणि त्यांच्या 3 शाखा कोल्हापूर, सोलापूर आणि मुंबई की ज्यांच्यामधून आज आता आपण पाहणार आहोत स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दलची माहिती. आता स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दलची माहिती. आता ह्याचा संदर्भ आपण काय घेतलाय तर मराठी विश्वकोश खंडचा हातला संदर्भ घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये स्वामी दयानंद सरस्वतीचं वर्णन करताना धर्मसुधारक, महापंडित, कुशल संघटक, आर्य समाजाचे संस्थापक अशा बऱ्याच उपाधी लावलेल्या आहेत. आता स्वामी दयानंद सरस्वतींचा जन्म कुठं झाला तर काठेवाडमधील मोरवी राज्यातील टंकारा या गावी स्वामी दयानंद सरस्वतींचा जन्म झाला. याच्यावर एकदा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे खालील दिलेल्या वर्णनावर समासधारक ओळखा असा प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये हे वाक्य होतं, त्याच्यावरून ते उत्तर सुटत होतं. MPSC मध्ये अशा प्रकारचा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव करसनजी तिवारी हे होते. काय होतं? करसनजी तिवारी हे त्यांच्या वडिलांचं नाव. म्हणजे ऍक्च्युली त्यांचे वडील हे पिढीच्या सावरकर जमीनदार होते. महसूल खात्यामध्ये त्यांनी सरकारी अधिकारी त्यांनी काम केलेलं होतं. त्यांचे वडील हे सामवादी औदिच्य ब्राह्मण होते, शवपंथी होते, समाजामध्ये त्यांना बराच मान होता. मग त्याच्यामध्ये जन्म झाला स्वामी दयानंद सरस्वती, पण त्यांचं नाव काय ठेवण्यात आलं तर मूलशंकर असं नाव ठेवण्यात आलं. म्हणजे मूलशंकर करसनजी तिवारी असं काय होतं, स्वामी दयानंद सरस्वतींचं मूळ नाव होतं. ऍक्च्युली त्यांनी वयाच्या 5व्या वर्षापासूनच संस्कृत अभ्यास करायला सुरुवात केलेली होती. 8व्या वर्षापासून त्यांनी वेद अभ्यास करायला सुरुवात केलेली होती. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर त्यांनी कोणत्या पंथाची दीक्षा घेतली तर शैल पंथाची दीक्षा घेतली. आणि त्याच्यानंतर त्यांनी बराच भाग संस्कृत आणि इतर काही वेदामधले भाग आहेत ना, तर त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्याचं अध्ययन केलेलं होतं. तर स्वामी दयानंद सरस्वती बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला ॲटलिस्ट माहीत असणं गरजेचं आहे.
आता त्यांनी लिहिलेले महत्त्वाचे ग्रंथ ग्रंथ कोणते म्हणजे तर सत्यार्थ प्रकाश हा सगळ्यांना माहितच आहे. सत्यार्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वतींनी लिहिलेला ग्रंथ. वेद भाष्य हा त्यांचा अपूर्ण राहिलेला महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यानंतर गो करुणानिधी, पंचमहायज्ञ विधी आणि संस्कार विधी अशा प्रकारचे त्यांचे ग्रंथ आहेत. मग त्यातलं तुम्हाला लक्षात तर सत्यार्थ प्रकाश डेफिनेट लक्षात ठेवायचा आहे, सगळ्यांना माहित असतो. अपूर्ण राहिलेला ग्रंथ म्हणजे वेद भाष्य हा अपूर्ण राहिलेला आहे. त्यानंतर गो करुणानिधी, पंचमहायज्ञ विधी आणि संस्कार विधी हे त्यांचे इतर 3 महत्त्वाचे ग्रंथ आहेत, की हे सुद्धा तुम्हाला जाता माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण या लेसनमध्ये स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांच्या आर्य समाज आणि त्यांचे अनुयायी यांच्याबद्दलची माहिती डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन जर आवडलं तर तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.